अध्यक्ष महोदय, दिनांक 25 आणि 26 जून 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी संततधार पाऊस झाला आणि त्या पावसाचं प्रमाण हळूहळू वाढून दुसऱ्या दिवशी तो अक्षरशः ढगफुटीमध्ये त्याचं रूपांतर झालं। इतका तो पाऊस पडला की त्या ठिकाणी असलेली पैनगंगा नदी, त्यानंतरची सीता नाहनी नदी, काच नदी, उतावळी नदी, या ज्या मोठ्या नद्या आहेत आणि या मोठ्या नद्यांना जोडणाऱ्या ज्या छोट्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, या अशा नद्या ज्या मिळणाऱ्या आहेत त्या तुडुंब वाहिल्या आणि इतक्या वाहिल्या की नद्याचं रूपांतर अक्षरशः तलावामध्ये झालेलं। इतकंच नाही तर नद्यांनी पात्र ओलांडलं, पात्र त्याचं जे आहे ते दुसरं पात्र झालं आणि आजूबाजूचा लगतचा जो शेकडो हेक्टर जमिनीचा प्रदेश आहे तो अक्षरशः खरडून गेलेला आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माती राहिली नाही। अनेक ठिकाणी गाळ आलेले आहेत, गोटे आलेले आहेत, मोठमोठी दगडं आलेली आहेत, म्हणजे काही जमिनी तर होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत। आणि असं म्हणतात की गेल्या 40-50 वर्षापूर्वी एवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी आला नाही। हा पूर नव्हता, महापूर नव्हता, तर प्रलय होता। अक्षरशः प्रलय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याने अनुभवलेला आहे। त्या ठिकाणी 65 मिलीमीटरचा जो पाऊस होतो तेव्हा आपल्याला NDRF आणि SDRFच्या ज्या काही नुकसान भरपाईच्या गाईडलाईन्स असतात, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी झालेला पाऊस हा 212 मिलीमीटर झालेला आहे, म्हणजे अतिशय भयंकर पाऊस झालेला आहे, तलावाचा स्वरूप आलेला आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ 50 ते 55 हजार हेक्टर जमिनीचं जे काही पीक आहे ते नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर जमिनी खरडून गेलेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत, सोलार पंप निघून गेले आहेत, पाईप निघून गेले आहेत, स्प्रिंकलर निघून गेले आहेत, सर्वकडे अक्षरशः उद्ध्वस्तपणा आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये माझं माननीय मंत्री मदत व पुनर्वसन जे आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना माझा प्रश्न आहे स्पेसिफिक की जो काही NDRF आणि SDRFचा जो काही शासन निर्णय आहे मंत्री महोदय, तो पूर्वी 1 जानेवारी 2024ला जो आपण काढला होता तो शासन निर्णयामध्ये बदल केला आणि पुन्हा 30 मे 2025ला बदलला आणि 27 मार्च 2023चा शासन निर्णयाच्या नुसार यास आता नुकसान भरपाई देण्यात येते, जे की अतिशय तुटपुंजी आहे। आणि म्हणून हा शासन निर्णय आपण का बदलला आणि म्हणून पुन्हा 1 जानेवारी 2024च्या अनुषंगानं ही नुकसान भरपाई आपण देणार आहे का? नंबर 1, ज्या ठिकाणी सलग भागामध्ये, सखल भागामध्ये नुकसान भरपाई झाली त्याला आपण सुधारित निर्णयानुसार नुकसान भरपाई आपण देणार आहात का? दुसरं, जे काही सार्वजनिक मालमत्तेचं व्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे, PMJSY, MSRDC, हॅम्स, नॅशनल हायवेज, समृद्धी महामार्ग तुम्ही बघितला असेल, त्याच्यावरती पाणी होतं, हे अभूतपूर्व घडलेलं आहे। ह्या ज्या सार्वजनिक व्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे त्या पहिलीच तर आमच्याकडली परिस्थिती खराब, त्याच्यामध्ये अतिशय विकलांग झालेली आहे। शेत रस्ते, पानंद रस्ते अक्षरशः होत्याचे नव्हते झालेत। अशा वेळी हे सगळं करण्यासाठी आपण विशेष पॅकेज देणार आहेत का? हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि त्यासाठी सुमारे 400 ते 500 कोटीचं पॅकेज आमच्याकडे लागणार आहे। यासाठी माननीय मंत्री मदत व पुनर्वसन माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलवून या संदर्भात मला निर्णायक निर्णय पाहिजे मंत्री महोदय।